बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ, प्रकरण 15. मतदानाचा दिवस उजाडला. पक्ष्यांच्या किलकिलाटाने गाव जागे होऊ लागले. धुक्यामुळे हवेत गारवा पसरला होता. ठिकठिकाणी आता लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. थोरात दादांच्या बंगल्यासमोर सुद्धा काँग्रेस पक्षातील लोकांची गर्दी जमली होती. थोरात दादा नेहमीच्या पेहरावात काळा कोट घालून उभे होते. त्यांच्यासोबत माजी सरपंच सर्जेराव चव्हाण, रफिक चाचा, कुंभार गुरुजी, जाधव वस्ताद अशी जवळची मंडळी सूर्याजीरावांची वाट बघत उपस्थित होती. थोरात दादांना चिंता होती ती 3 नंबर वार्डाची, आणि अशातच अजून सूर्याजीरावांचा पत्ता नव्हता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात विचाराने घर केले होते. तेवढ्यात त्यांच्यातल्या एका गड्याने सूर्याजीराव येत असल्याची बातमी त्यांना सांगितली. गर्दीतून एका बाजूने वाट काढत सूर्याजीराव आणि त्यांच्यासोबत रामभाऊ, शिरपा रामोशी, तात्या जाधव आणि सकाळच्या परी मतदान करून शेतात जाऊया या उद्देशाने गावात आलेला रेडकर सुद्धा होता. त्यांना सगळ्यांना बघून आणि खास करून सूर्याजीरावांना बघून थोरात दादांना समाधान वाटलं. नको असलेले विचार डोक्यातून निघून गेले. सूर्याजी यायला लय येळ केला असले का? कुंभार गुरुजी त्या सगळ्यांना उद्देशून म्हणाले. अहो गुरुजी, त्यो गावचा सदस्य आहे, त्याला आता येळ लागणारच. थोरात दादांच्या खोचक टोल्याने गर्दीमध्ये एकच हशा उठली. सूर्याजीराव सुद्धा हसले, पण लगेच गंभीर होऊन दादांना म्हणाले, दादा अजून मतदानाचा पत्ता नाही आणि एवढ्यात म्हणा मला सदस्य. पुन्हा गर्दी शांत झाली. शांत झालेलं वातावरण बघून माजी सरपंच सर्जेराव चव्हाण म्हणाले, बरं दादा, हितच पदं वाटायची आहे ती का शाळेत जाऊन पिटीचं पूजन करायचं आहे? चला निघू, पिटी पुजवायला येईल नको. होय होय म्हणत सगळी थोरात दादांच्या बंगल्यासमोरून सौंदळीजवळ आली. गावात काँग्रेसची सत्ता असल्याने थोरात दादांच्या बरोबर बरीच गर्दी दिसत होती. गलका करत गर्दी जिल्हा परिषद शाळेजवळ आली. पुढून अजून एक घोळका अण्णा पाटलांबरोबर येत होता. शाळेच्या पाठीमागे 2 पार्ट्या समोरासमोर आल्या. शेकाप पक्षाची लोक सुद्धा गावात कमी नव्हती. अण्णांनी आपल्या दबावाने आणि पैसे देऊन लोकांना नेहमी आपल्या दावणीला बांधून ठेवलं होतं. समोरासमोर येताच अण्णा थोरात दादांना म्हणाले, काय दादा, हिथं बी आमचा मान हिसकायला आलायचा म्हणा. कसला मान पाटील? पेटी पुजायचा मान होई? होय मग कसला? पेटी पुजायलाच आम्ही बी येरवाळी चालूया. शिवा पाटील मध्येच म्हणाला. 2 गटात गरमागरमी वाढणार एवढ्यात एक हवालदार शाळेच्या मागे आला. सगळ्यांना शांत करून तो अण्णा व थोरात दादा या दोघांना शाळेमध्ये पेटी पूजनाला घेऊन गेला. तालुक्यात नागवाडी हे गाव भांडणाला खूप उतावीळ असल्याने शेख फौजदार यांनीच 2 हवालदारांना सूचना करून गावात पाठवले होते. समोर आलेल्या अण्णांना बघून सूर्याजीरावांच्या शरीराचा थरकाप उडाला होता. रात्री दाजींनी सांगितलेल्या गोष्टीनंतर सूर्याजीराव अजून संतापले होते, पण परिस्थिती त्यांना शांत राहण्यास मजबूर करीत होती, म्हणून ते डोक्यात राग न घेता शांत होते. आत शाळेमध्ये प्रत्येक 3 वार्डांना 3 वर्ग रिकामे केले होते. प्रत्येक वार्डाच्या वर्गात एक मतदार पेटी ठेवली होती. टेबलावर बाजूलाच पक्षांच्या चिन्हांचे कागदाचे गठ्ठे आणि शिक्का मारायला लाकडी शिक्क्यावर शाई लावून ठेवले होते. वर्गाच्या दारावर 1, 2 व 3 अशा क्रमवारीत कागद चिकटवलेले, जेणेकरून मतदानाला येणाऱ्या लोकांचा गैरसमज होऊ नये. हळूहळू प्रत्येक वार्डातील लोक येऊन मतदान करून जात होते. मतदान सुरळीत चालू होतं. नागवाडी गावातून बरंच मतदान झालं. सायंकाळ होईपर्यंत गावातून 90% लोक मतदान करून गेले. दोन्ही पार्ट्यांकडून चांगलीच ताकद लागली होती.
म्हाताऱ्या कोताऱ्यांना घेऊन तरणी पोरं येत होती. त्यांना आत नेऊन कागदावर असलेल्या चिन्हावर शिक्क्याला निळी शाई लावून त्यावर शिक्के मारून घेत होते. मतदानाची वेळ आता संपली होती. आता प्रतीक्षा होती ती निकालाची. शासनाच्या लोकांनी मतदान झालेल्या पेट्या एका पांढऱ्या कापडात बांधून त्या एस टी महामंडळाच्या स्वाधीन केल्या. एस टी तालुक्याला निघून गेली. दुसरा दिवस निकालाचा होता. एकच रात्रमध्ये. दुसऱ्या दिवशी नागवाडी गावाचे राजकीय समीकरणच बदलणार होते. आजपर्यंत गावात पाटील भावकीचा बोलबाला होताच, पण कित्येक वर्ष अण्णा पाटलांनी गावात घाणेरडं राजकारण करून गावाला वेगळं वळण दिलं होतं. गाव बदललं तसं अण्णांनी आपलं गावातलं वलय वाढवलेलं होतं. साम दाम दंड भेद वापरून त्यांनी भावकीत आपली एक हाती सत्ता कायम ठेवली होती. गावच्या राजकारणाची धुरा आपल्या हातात घ्यायच्या असतील तर पाटील भावकीत आपली सत्ता असायला हवी असं थोरात दादांना वाटायचं. म्हणून त्यांनी सूर्याजीराव पाटलांना प्यादं बनवलं होतं. आणि ही गोष्ट सूर्याजीरावांना सुद्धा ठाऊक होती. पण त्यांना अण्णांना एकदा का होईना शह देऊन आत्तापर्यंत झालेल्या त्रासाचा बदला घ्यायचा होता. सूर्याजीरावांच्या वाड्यात जेवणाच्या पंगती पडल्या. सकाळीच रेडकरच्या बायकोने त्यांच्याकडून ताजी घोळची भाजी पाठवून दिली होती. रखरखणाऱ्या चुलीच्या आरावर हिराबाई भाकऱ्या भाजत होत्या. दादू पैलवान व सूर्याजीराव गरम भाकऱ्यांचा आणि घोळच्या भाजीचा आस्वाद घेत होते. जेवताना सूर्याजीरावांना अचानक ठसका लागला. भीतीला उभा करून लावलेल्या पाटाला टेकून बसल्या सूर्याजीरावांची आई त्यांना तळमळून म्हणाली, अरे सूर्याजी, जरा दमान, कोण माग लागलं नाही तुझ्या. पाण्याचा घोट घे, पाण्याचा घोट घे. पाण्याने भरला तांब्या सूर्याजीरावांनी उचलला आणि तोंडाला लावला. घाट घाट करीत निम्म्याला फाजील तांब्या त्यांनी संपून तांब्या खाली ठेवला. सूर्याजी, वाड्यात आल्यापासून गप गप आहेस. काय झालं या? जरा बोल घडा घडा. काय नाही, दिवसभर निवडणुकीच्या धांदलीत जरा शीन आलाय बघ. असून देल, असून देल. नसल सांगायचं तर राहू दे. सूर्याजीरावांच्या आईला त्यांचा दूषितपणा जाणवत होता. शेवटी आईच ती. आहे काय सांगू आता तुला. त्या रात्री दाजी चौगले आलत ठावच आहे की तुला. त्योच विचार डोक्यात सारखा घुलतोय बघ. लय नगू विचार करूस. त्यो वर बसलाय ना मग. त्यो बघतोय समज. अरे आपल्यातल्यात आपल्यासने आपलं कधी ग्वाड वाटत नसतं या. यावर उपाय एकच सूर्याजी, गाढ डोक्यानं राहायचं. वय आणि ये आल्यावर हिसका लावायचा. म्हातारीचं बोलणं सूर्याजीरावांच्या बरोबर दादू सुद्धा ऐकत होता. थोडक्यात तिला असं सांगायचं होतं की कोणतीही गोष्ट करायची ती डोकं थंड ठेवूनच आणि वेळ आल्यावरच त्याचा योग्यरित्या शेवट करायचा. जेवण उरकून सूर्याजीराव उठले. जाताना अचानक त्यांची नजर आईकडे गेली. गोरा पान, सुरकुतलेला चेहरा, लांब सडक नाक, दृष्टी नसलेले डोळे, कमर वाकून जमिनीला झुकलेली मान, जेवणाच्या खोलीच्या दरवाजाला लागून भिंतीला उभ्या पाटाला टेकून बसल्या वयस्कर पण मनाने अजून सुद्धा कणखर असलेल्या वडिलांच्या नंतर आपल्या हाताचा पाळणा करून वाढवलेल्या आपल्या आईचे त्यांना कौतुक वाटले. पण आई आता खरंच म्हातारी झाली आहे याची सुद्धा त्यांना जाणीव झाली. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी तलाठी कार्यालयात गर्दीचा पूर आला होता. आज तालुक्यातील 3-4 गावांचा निकाल लागणार होता. नागवाडीतून कोणी बैलगाडी, कोणी ट्रॅक्टर, तर कोणी एसटी बसने तालुक्याला पोहोचले. एक एक करून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीचा निकाल तलाठी कार्यालयातून बोर्ड कमिटीचे अधिकारी स्पीकरवर पुकारत होते. दुपारच्या भर 12च्या सुमारास नागवाडी गावच्या मतमोजणीला सुरुवात झाली. गावातल्या दोन्ही पार्ट्या कान टवकारून ऐकू लागल्या. पहिल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाच्या 2 तर शेकाप पक्षाच्या 2 अशा जागा निवडून आल्या.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत सुद्धा दोन्ही पक्षांच्या 2-2 जागा निवडून आल्या. आता होती शेवटची फेरी आणि 3 नंबरच्या वार्डात तर खरी चुरस होती. एका बाजूला आत्तापर्यंत कधीही पराजित न झालेले अण्णा पाटील, तर दुसऱ्या बाजूला राजकारणाचा गंध नसलेले सूर्याजीराव पाटील. तलाठी कार्यालयात चालू असलेली मतमोजणी आता ईर्षेला आली होती. 3 नंबरच्या वार्डाची मतमोजणी नागवाडीचं भविष्य ठरवणार होती. अण्णांनी गावात सूर्याजीरावांची बदनामी केल्यामुळे त्या अण्णांच्या विरोधात निवडून येणं अशक्यच होतं. पण मतदार राजाचं मन कधी बदलेल हे देवाला सुद्धा सांगता येणार नाही. मतमोजणीचा शेवट येईल तसा दोन्ही गटाची उत्कंठा शेगेला पोहोचली. मारक्या बैलासारखी सगळी मंडळी एकमेकांकडे बघू लागली. तिसऱ्या वॉर्डमधली एक जागा काँग्रेस व शेकापची निवडून आली. अजून निकाल बरोबरीत होता. आता तिसऱ्या वार्डातल्या शेवटच्या जागेची मतमोजणी सुरू झाली. ती म्हणजेच अण्णा विरुद्ध सूर्याजीराव यांची. आणि या जागेच्या निकालावर कोणत्या पार्टीत सत्ता येणार हे उघड होणार होतं. यावेळी पुन्हा काँग्रेस येईल का शेकाप बाजी मारेल अशी द्विधा मनस्थिती सर्व जमलेल्या लोकांची झाली. सगळीकडे शांतता पसरली. तेवढ्यात बोर्ड कमिटीचे एक अधिकारी बाहेर आले. त्यांनी थोरात दादा व अण्णा पाटील यांना बोलावून घेतलं. बाकीची मंडळी सुद्धा गोळा झाली. त्यांना उद्देशून ते अधिकारी त्यांना म्हणाले, नागवाडीच्या ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे. तुमच्या गावचा भूतकाळ बघता वेळोवेळी मतमोजणीच्या ठिकाणी तुमच्या गावचा वाद निश्चित होतोच. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की वाद टाळून ही निवडणूक पार पाडावी. एवढं बोलून ते अधिकारी आत निघून गेले. पोलीस प्रशासनाने सावध होऊन दोन्ही गटाच्या लोकांची त्यांनी पांगापांग केली. काही चुकारीची लोक सोडता बाकीची गर्दी तलाठी कार्यालयातून बाहेर येऊन रस्त्यावर निकालाची वाट बघत उभी राहिली. बोर्ड अधिकाऱ्यांनी बजावून सुद्धा निकाल लागायच्या आधीच विजयाच्या आविर्भावात असले अण्णा पाटील थोरात दादा व सूर्याजीरावांच्याकडे बघून पुटपुटले, गावच्या पालखीचा मान हिसकावून घेणे एवढं सोपं आहे वय? कालची बोळ्यानं दूध पिणारे रांडाची आंबासनी राजकारण शिकवणार आता? हे अण्णांचे शब्द सूर्याजीरावांना पक्के झोंबले. पण त्यांनी संयम राखून सबुरीने घेतलं आणि निकालाची वाट बघू लागले. थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला. गर्दीमध्ये एकच गोंधळ झाला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करून आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. या वर्षी सुद्धा सरपंच पद त्यांच्याच वाट्याला आलं होतं. गावात पंचवार्षिक निवडणुकीत कधी पराभवाचे तोंड न बघितलेल्या अण्णा पाटलांच्या विरोधात सूर्याजीराव पाटील फक्त 7 मतांनी निवडून आले होते. पाटील भावकीत अण्णा पाटलांची मुजुरी आता चालणार नव्हती. निकाल ऐकून पिसाटलेले अण्णा सूर्याजीरावांकडे बघून अर्वाच्य भाषेत बडबडू लागले. पण आता सूर्याजीरावांचा संयम सुटला. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता अण्णा पाटलांच्या दिशेने धाव घेतली. पायातलं कोल्हापुरी पायतान काढून सान सान 2-4 तोंडात मारल्या. सूर्याजीरावांचा हा असा अवतार बघून अण्णांच्या आसपास त्यांच्या दिमतीला असणाऱ्या पिलावळांचे सुद्धा पुढे यायचं धाडस झालं नाही. एवढंच काय, स्वतःला बडा दांडगा पैलवान समजणारा दादू सुद्धा आपल्या आबाचा हा पराक्रम बघून आश्चर्यचकित झाला. मतदानाच्या निकालासाठी तालुक्यात तलाठी कार्यालयात जमल्या नागवाडी व इतर आसपासच्या गावाच्या समोर हा झालेला प्रकार अण्णा पाटलांना न सोसणारा होता. लाल भडक डोळे आणि शर्मेने मान खाली घालून अण्णा पाटील तिथून हातातली काठी टेकत निघून गेले. मागून त्यांच्या पार्टीच्या लोकांनी सुद्धा पलायन केलं. एका क्षणात पुन्हा गोंधळ सुरू झाला. थोरात दादाच्या समेत त्यांच्या पार्टीच्या सर्व मंडळींनी नागवाडीत येऊन मोठी विजयी मिरवणूक काढली. ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या देवळाच्या आवारात आल्यावर गर्दीमधल्या एकानं सूर्याजीरावांना खांद्यावर उचलून घेतलं आणि सगळी दर्शनासाठी देवळात शिरली. खांद्यावर असल्या गुलालाने माकलेल्या सूर्याजीरावांना एक प्रश्न सारखा भेडसावत होता. अण्णांनी भावकीत व वार्डात सरीज आणि आपलं नाव जोडून बदनामी केलीच होती. स्वतः कधी गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव न झालेल्या अण्णांचा पराभव झालाच कसा, आणि तेही फक्त 7 मताने? असं काय झालं असावं की फक्त 7 मताने मी निवडून यावा?
या सगळ्या तंद्रीत खांद्यावरूनच ते गाभाऱ्यात आले. खांद्यावरून खाली उतरून त्यांनी श्री भैरवनाथाच्या समोर लोटांगण घातलं. मिळालेल्या विजयाचे श्रेय सगळं तुलाच रे बाबा भैरवनाथा, म्हणून डोकं त्याच्या पायावर टेकवलं. देवळातून बाहेर येऊन त्यांनी थोरात दादांना वाकून नमस्कार केला. सायंकाळ झाल्याने आता जमलेली गर्दी निवळू लागली. सूर्याजीराव सुद्धा वाड्याकडे परतले. मागे मागे दाजी चौगले सुद्धा होता. वाड्याच्या दरवाजातच हिराबाई ओवाळणीचं ताट घेऊन त्यांना ओवाळण्यासाठी उभा होत्या. सूर्याजीराव व दाजी दारात येताच हिराबाई पुढे झाल्या. गुलालाने भरलेली पायातली पायतानं दारातच काढली. हिराबाईंनी त्यांच्या पायावर पाणी घातलं, कपाळावर गंध लावला, डोक्यावर तांदूळ टाकलं, दही भाताचे मुटके दोन्ही बाजूला फेकले. आरतीचं ताट ओवाळून हिराबाई वाड्यात आल्या. सूर्याजीराव व दाजी पण वाड्यात आले. भिंतीला रेटून बसल्या म्हाताराला नमस्कार केला. त्यांच्या आईने देखील त्यांच्या तोंडावर मायेनं हात फिरवला. तिचे डोळे पाणावले होते. सूर्याजीराव झोपाळ्यावर बसले. बाजूलाच टाकल्या गादीवर पांढरे शुभ्र बेडशीट व त्यावर 2 लोट टेकवले. त्यावर दाजी चौगले बसले. दादू अजून वाड्यात परतला नव्हता. तो गावात पार्टीचा गुलाल उधळण्यात मग्न होता. म्हणून नातवाच्या काळजीपोटी म्हातारने सूर्याजीरावांना विचारलं, सूर्याजी, तू एकटाच आलास? माझा दादू कुठशी राहिला? म्हातारीचं बोलणं होत नाही तोपर्यंत दाजी मध्येच म्हणाले, अगं म्हातारे, त्याचा आबा निवडून आला या, आणि ते बी जिकरीनं. जरा करू दे दादू पैलवानाला गावात धिंगाणा, मागू दे गुलालात. सूर्याजीराव अजून शांतच होते. एक क्षण पूर्ण वाडा स्थिर झाला. त्यांच्याकडे बघून शेवटी दाजीच म्हणाले, सूर्याजी, एवढ्या चुरशीच्या लढतीत आपला विजय झालाय. गावात काँग्रेस पक्षाचा सरपंच होणार. अण्णा पाटलासनी पण शह दिलास, मग असा गप गप काहीस? सूर्याजीरावांनी एक मोठा उसासा घेतला आणि म्हणाले, दाजी, मला एक प्रश्न सारखाच भेडसावायला लागलाय. राहून राहून सारखं डोक्यात तेच घोळतंय. म्हणजे काय चाललंय तुझ्या डोसक्यात? आता काय सांगू दाजी तुम्हासनी. सूर्याजी, एकदाच सांगून मोकळा हो बरं. सूर्याजीराव बोलू लागले, दाजी, प्रचार झाला, निवडणूक झाली, म्या आणि आपली पार्टी बी निवडून आली. बरं, मग म्या निव्वळ 7 मतानं निवडून आलो. गावात माझ्याबद्दल अण्णांनी काय बाय उठवलं तरी पण निवडून आलो म्या. ती 7 मतं कोणाची असतील तेवढाच विचार डोक्यात चालू आहे. दाजी चौगले मिश्किलपणे हसले. सूर्याजीरावाला म्हणाले, सूर्याजी, गावात फक्त आता सूर्याजी राहिला नाहीस, सूर्याजी राव झालायस. म्हणजे या नागवाडी गावात स्वतःची मान प्रतिष्ठा मिळवणं एवढं सुखाचं नाही, पण तू मात्र त्यात पास झालास. गावात आता तुझी वेगळी ओळख निर्माण झाली. आता राहिला सवाल तुझ्या त्या 7 मताचा. सूर्याजीराव दाजींचे बोलणे कान टवकारून ऐकू लागले. ती 7 मतं तुला नायकाच्या वाड्यातनं पडल्या ती. हा, ती आणि कशी? अण्णांनी तर त्यांच्या वाड्यातल्या सरीचानी माझं समध्या गावाला केलं होतं. सूर्याजी, म्या जास्त नाही आता फाट फोडत. तर म्हणल्यावर ताक वळकायला शिक. स्पष्ट बोला दाजी. आता जमिनीवर आपला हात टेकून उठत दाजी जप्त्यावरून खाली अंगणात आले आणि मागे वळून सूर्याजीरावांना म्हणाले, सूर्याजी, त्या नायकाच्या धोंडीबाच्या बायकोला साडी चोळी कर उद्याच्याला. तुझ्या निवडून येण्यामागं तीच दुवा ठरल्या. एवढं बोलून दाजी वाड्यातून बाहेर पडले.
पण इकडे सूर्याजीराव शून्यात रमून गेले. त्यांना वैरणीच्या तुकड्यात शेरडं चारताना धोंडीबाची बायको आठवली. आणि हेही आठवलं की बाय माणूस आहे म्हणून आपण तिला एक शब्दही वावगा बोललेलो नव्हतो. तेवढंच लक्षात ठेवून त्या माऊलीने गावच्या ईर्षेच्या ठरलेल्या निवडणुकीत सिंहाचा वाटा उचलून आपल्याला काही फरकाने निवडून आणले. सूर्याजीराव मनोमन समाधानी झाले. निकालापासून मनात चाललेली कालवा शांत झाली होती. चेहऱ्यावरचा गुलाल हाताने पुसत झोपाळ्यावर प्रसन्न मुद्रेने ते बसून राहिले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.